या ठिकाणी वास येण्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपली पोपटी रेडी झालेली आहे. आता ही धागावर थोडंसं आपण शेक घेऊ, कारण का वरती निखारे वगैरे टाकले होते बघा. तर आता स्मेल येतोय भांबरुडाचा पण आणि चिकनचा सुद्धा. तर आपली चिकन पोपटी ही आपण चुलीवर बनवली. याच्यामध्ये बघा अंडा, चिकन, मका आणि वालाचे शेंगा. तर अशा पद्धतीची होती आज चिकन, म्हणजे चुलीवरची चिकन पोपटी. तर मंडळी नमस्कार, गावाला आहे. तर आजचा हा व्हिडिओ हा रेसिपीचा असणार आहे, कारण का आपली मागील 3 वर्षापूर्वी चिकन पोपटीचा आपण व्हिडिओ बनवला होता, मुंबईमध्ये बनवला होता. म्हणजे कुकरमध्ये ती चिकन पोपटी बनवली होती. आणि मागच्या वर्षी मी होलीला आलो होतो, त्यावेळेला मटक्यामध्ये जी पारंपरिक जी चिकन पोपटीची रेसिपी असते त्या पद्धतीने बनवली होती. ही थोडी वेगळी आपण बनवणार आहोत. याच्यामध्ये काय आपण चिकन जो मेन असतो तो, अंडी, वालाच्या शेंगा आणि मका याच्यामध्ये आपण आज ॲड करणार आहोत. आणि ही खरं तर चिकन पोपटी ही आपण चुलीवर बनवणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करतोय. सगळीजण आहेत, रेश्मा आहे, आई आहे, सगळ्यांसमोर आपण म्हणजे सगळ्यांसोबत ही रेसिपी आपण बनवणार आहोत. तर चला आपण चिकन पोपटीला सुरुवात करतोय. मंडळी बघा, पूर्ण पोपटीची तयारी झालेली आहे. या ठिकाणी आपण चिकन अर्धा किलोच घेतलाय आणि जो मका बोललो होतो तो मका, आणि त्या साईडला वालाचे शेंगा आहेत आणि 2 मटके आहेत आणि बाहेर भांबरूट ठेवलेला आहे. तर मंडळी म्हणजे ही आपण चुलीवर बनवणार आहोत. ही जी चिकन पोपटी बनवणार आहे ती चुलीवर, आणि याच्यामध्ये आपण अंडे आणून ठेवलेले आहेत. तर रेश्मा पहिला काय लिंबू पिळून घेतेस? तर रेश्मा लिंबू कापून घेते बघा. या ठिकाणी लिंबू कापले. आता काय ऍड करते? हा मसाला तर पहिला टाकलाय. कुठला मसाला टाकलाय? चिकन मसाला टाकलाय. तर चिकन बादशाह मसाला पहिला तिने ह्याला लावून घेतला. मक्याला पण लावून घेतेस, पण तिखट लागेल. त्याच्यानंतर मग मीठ. आपण रेसिपीला सुरुवात केली. ही सगळी आम्ही घरची मिळून बनवतोय, कारण का आज रविवार आहे. तर म्हटलं सगळं जण खातील, नाहीतर मग उद्या परत सोमवार, त्याच्यानंतर मग संकष्टी आली, अंगारकी. तर मग म्हटलं आपण बनवूया. आणि गावाला, आणि हा चिकन पोपटीचा जर सीझन, आता गावाला जर वालाच्या शेंगा झाल्या ना तर मग सुरू होतं. लिंबू पिळून घेणार आहे ना याच्यावर. तर बघा, या ठिकाणी रेश्मा लिंबू पिळून घेते. गावाला काय होतं माहिती आहे, म्हणजे अँगलनी कॅमेरा बसत नाही ग. आपल्याला हा लिंबू पिळून घ्यायचा आहे. बघा किती आपण लिंबू घेतलं? 4. अर्धा किलोला 4 घेतलंस की 2 घेतलंस? 3 लिंबू अर्धा किलोला. तर थोडा म्हणजे लिंबाचा, आणि नंतर मग भांबरूटच्या ह्यानीच होऊन जातं काय. हाच काहीतरी हा वेगळा आपण करतोय. तर या ठिकाणी बघा, रेसिपीची पूर्ण म्हणजे चिकन यात्यावेळी रोह्यातून घेतला होता आणि मोठे मोठेच पीस ठेवलेत, जेणेकरून असं मोजकेच पीस येतील. आणि अंडी किती 6 टाकणार आहे. याला पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा, रेशमा मसाला पूर्ण लावून घेते. हे पूर्ण मसाला म्हणजे पूर्ण म्हणजे मसाला पूर्ण मुरला पाहिजे ना याला. तर पूर्ण मसाला असा मुरला पाहिजे. तर बघा या ठिकाणी, आणि याच्यावरती थोडस तेल सोडते. का ते? कशासाठी तेल? थोडस तेल सोडायचं असतं, म्हणजे सुटसुटीत होईल ते चिकन. थोडस या ठिकाणी आपण तेल सोडून घेणार आहोत. बघा, मसाला पण व्यवस्थित मिक्स होईल. मसाला मिक्स होण्यासाठी ना हे. पीस बरोबर आहेत ना रेश्मा? मोजकेच घेतलेत. त्याला मोठल्या पोपटीसाठीच ठेव, आणि त्यांनी बरोबर ठेवलं ना ते. कमी माणसावर म्हणून कमी. मक्का, आणि इकडे आपले 2 मटके आणून ठेवलेले आहेत. ह्याच मटक्यात मी रोहिदासनी लावली होती. ह्याची तयारी झाली ना, म्हणजे चिकन हे मिक्स लावून घेतलंय ना मसाला वगैरे. मग आता काय पुढे आपल्याला करायचं आहे? अंडी आणि हे घ्यायचंय, म्हणजे लावूनच घ्यायचंय. लावून घ्यायचं. हा मग चालेल. पण भांबरूट नंतर वरती पॅक करायचं आहे. हा चल. आईला मी मागाशीच बोललो की तू
धुतला असतास जाडा जाडाच घे रेशमा. भांबरूट पाहिजे तो. पाणी झाला आता तू कशावर ठेवशील? आंघोळ करून झालं. जो आपल्याला पोपटीला जो मटक्याला ही करायचंय भांबरूट तो रेशमा आता धुवून घेते ना रेशमा. हा तो भांबरूट आहे. तर हा पूर्ण भांबरूट धुवून घ्यायचा आहे. गावाच्या आजूबाजूला भांबरूट भेटतो आणि या भांबरूट शिवाय ही पोपटी पूर्ण होतच नाही. काय त्या कोणत्या कुठून आणला नाही नी? हा ना, मग तो धुवायलाच लागेल. आणि ह्या चुलीवर आपल्याला ही आजची पोपटी बनवायची आहे. आज चुलीवर बनवायची आहे ना. का आता आपण भांबरुटीमध्ये पोपटीमध्ये सगळं पहिला काय भांबरूट टाकायचं आहे ना रेशमा. तर आपण एक मटक्यामध्ये पहिला भांबरूट टाकून घेऊ, कारण का भांबरूटचा जो स्मेल असतो तो जरा बघा छोटा आहे ना मटका, त्याच्यामुळे जरा गडबड होणार आहे, पण होऊन जाईल. बघा त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे. मटक्याला डिझाईन वगैरे लागणारला आहेत ना मटकं. बस झालं रेशमा, नाही तर मग बसणार नाही. की एकच मटक्यामध्ये बसवून टाकतेस? 2 मटक्यामध्ये ना. ते असं थर लावायचे आहेत आपल्याला. हे बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील असे थर. अंडा मधोमध टाक, म्हणजे टाराकणार नाही जास्त ना. मग का टाक एक मका त्याच्यामध्ये ना. आता वालाची शेंगा टाक. लिंबू पिणार आहेस वरून? जिरा वगैरे काय टाकायची गरज नाही ना. सोड. शेंगा टाकल्यावर मीठ टाकायचं. बस मीठ टाकून घेतेस ना. एक क्वांटिटीनुसार मीठ टाकून घ्यायचं असतं. बघा आपण पहिलं काय भांबरूट टाकलं पहिले, त्याच्यानंतर म्हणजे एक चिकनचा थर लावला, त्याच्यानंतर मग मका आणि अंडी, नंतर मग आता वालाच्या शेंगा, आणि वरून आता भांबरूटने हा पूर्ण पॅक करून टाकायचा ना रेशमा. हा एक थर लावते परत मग लाव. एकच हात होऊन जाईल माझ्या मते मग. अच्छा, जरा गच्च होण्यासाठी एक थर अजून टाकते ना तू. माझ्या मते बसेल काय. तू जरा थोडा असं क्रॉस केला ना. थोड्या शेंगा टाक. बस झाला, नाही तर मग अंडाही होईल, दाबला जाईल. तर भांबरूटने एकदम जाम पॅक कर. अजून मीठ टाकायला लागेल. खाली थोडं मीठ टाकायला पाहिजे होतंस काय. हाय भांबरूटा अजून एकदम पॅक कर, म्हणजे कसं आपण चुलीवर करतो ना ह्या टाइम. नाही, भांबरूटनी पूर्ण पॅक केली ना मग मातीची काही गरज नाही.
वाफ जास्त बाहेर नाही येणार कारण का मेन त्याची वाफ असतं ना. आपण वेगळ्या टाईप मध्ये करतो थोडीशी, म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे कारण का आपण कशी एकदा कुकरची दाखवली, एक पारंपरिक दाखवली, नाही आज चुलीवरची है ना. म्हणजे लोकांना जसं शक्य होईल त्या पद्धतीने बनवता आलं पाहिजे. तर हा आपला एक मटका रेडी झालेला आहे. बघा कशा प्रकारे त्याला पॅक केलाय. पण ही जी पोपटी पारंपरिक पद्धतीची असते ना, तेव्हा हिच्यावर पूर्ण माती लावायची असतं आणि ह्याला उलटा करायचा असतो आणि मग ह्याच्यावरती पेंडा, पाचोला, फाटी वगैरे लावून तिला पूर्ण जालायची असते. तर ती अशा पद्धतीची असते. पण आज आपण ही चुलीवर करतोय त्याच्यामुळं ह्याच्यावर आपण निखारं बघू ठेवायचं कसं काय नाही, कारण ह्याच्यावर ना वाफ नाही आली पाहिजे हा ना. तर हा आता आपला दुसरा, हा आपला दुसरा आहे. ठीक आहे. कारण का मातीच्या मटक्याशिवाय आणि चिकन शिवाय पोपटी सरस बनत नाही. काय रेश्मा? झाल्यानंतर एक डिशवर आपण दाखव रेसिपी आपली है ना. बघा अशा पद्धतीचं बनवायचं असतं. वरून शेणी पाहिजे होती. शेण पाहिजे होता ना. शेणी ठेवली असते, पेटवली असते, हा ना? वरून पण झाली असते, खालून पण. तर बघा मंडळी, आपण ह्या मटक्यावर शेणकोले ठेवतो ना, काहीतरी वेगळी रेसिपी होणार आहे. का तर हा धूर हा सगळा आतमध्ये जायला पाहिजे ना रेश्मा, भांबरुटांचा. आणि मग हे आपण चुलीवर ठेवणार आहोत. ही अलगच रेशमाची रेसिपी आहे. बघूया, ट्रेडिशनल पद्धतीची ही रेसिपी असणार आहे. कारण का हे खरं तर मातीत घुसवायचे असतात. तर चला आपण आता चूल पेटवून घेऊ. तर बघा या ठिकाणी आपण चूल पेटवून घेतो. काहीतरी टाकला वाटतं मला. ही आपण 2 चुल्यावर करणार आहोत. ती फाटी ठीक आहे. जास्त लागते ना. कारण का धग एवढा पाहिजे ना त्यांना, आणि वरती निकार ठेवायचे आहेत. तर या ठिकाणी आपण बघा चुलीवर करतोय. जलल आता, थांब थोडा वेळ. हे आहेत आपले 2 मटके. कसे ठेवू रेश्मा? हा ठेवा, असंच ठेवू ना. हा इकडे ठेवते है ना. प्लॅस्टिकच टाकायला लागलं, जल दिसतो. ती आहे ना, तो निकारा तो ह्याच्यावरती ठेवा. ती कोलीत आहे ना, ती त्याच्यावर ठेवा. हा. आणि पेटवा.
हिला इस्तो जाम लागतं रेशमा. निकारा जो पण पडत नाही ना, पहिले रॉकेट टाकायची माहिती आहे माणसं. तर बघा हे जे आपण शेणकोले ठेवलेत त्यांना पण आपल्याला विस्तो लावायचे आहे ना, म्हणजे वरून पण शिजतील आणि खालून पण शिजतील, कारण का मेन ह्याचा धूप नाही गेला पाहिजे. तर बघा या ठिकाणी आपण आपली विस्तो तर झाले जास्त बरं ना. हा, या वरच्या शेणी पेटवायला लागतील आपल्याला, वरच्या शेणी पेटवायला लागतील. कारण का हिला धग जास्त लागतं रेशमा. निकर टाक म्हणजे होऊन जाईल ना. ढुकटल ती असं. टाकून ठेव, आता निकर पडतील ना ते टाकून ठेव. आता आई कशाला फोन करते. अशी शेणीचाच म्हणून वरून शेणी टाकले, कारण का ती कशी मातीत टाकतात ना. त्याच्यात नाही बुजवून ठेवतात. हा, पेंड्या बिंड्यात नाही बुजवून ठेवतात मटका. त्याचं हित नाही ना तसं. आता लागल तर या ठिकाणी आपली आपण काहीतरी वेगळी बनवली, चुलीवरची ही रेसिपी. चुलीवर चिकन पोपटी बनवले. तर बघा आपण विस्तो वगैरे फुल दिले, वरती शेण टाकलाय आणि त्याच्यात पण निकारा टाकून वरून धूप, म्हणजे हा बाहेरच नाही येणार स्मेल, कारण का ही खरं तर मातीत करायची असते ना. तर बघा या ठिकाणी दिसते ती पूर्ण आता वास येईल तोपर्यंत आपल्याला ती काढायची नाही. रांडी, चिकन आणि मका आणि वालाच्या शेंगा अशा पद्धतीने आपण ही केली चुलीवरची चिकन पोपटी, काहीतरी वेगळी रेसिपी. तर आता हिला अर्धा तास 35 मिनिट ते कंपल्सरी लागतील शिजायला. 35 मिनिटानंतर मग आपण काढू आणि एक डिश मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर अजून तरी सगळीकडे काला नाही झालाय, हा पूर्ण काला होईल त्याच्यानंतर स्मेल येईल. ह्याला थोडासा धग कमी लागते रेशमा, बरोबर आहे ना. ही आहे ना मावशी, खरं तर आहे ना हिला उलटा करून मातीत अशी पुरायची असतं, अशी मातीत. मग तो भांबरुडाचा रस वगैरे असतो ना, तो मातीला लागतो आणि मातीमधून तो वास येतो ना, ते पोपटीला जातं, वापणी होतं. आणि ह्याच्यावर पेंडा टाकायचा आणि ते गुत असतं ना, मग तो निकारा कसा पेंड्याची माहिती आहे, लाल लाल भरक, त्याच्यावर ते शिजतं. पण आम्ही ह्या काय टाकलं, शेणकोल्या ना. हा, शेणी. मग ह्या शेणी पण कशा धुराटतात ना. हा, मग वरून थोडासा ही लागेल. हा, जलतेत. या ठिकाणी
वास येण्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपली पोपटी रेडी झालेली आहे. आता ही धागावर थोडंसं आपण शेक घेऊ, कारण का वरती निखारे वगैरे टाकले होते बघा. तर आता स्मेल येतोय भांबरुटाचा पण आणि चिकनचा सुद्धा. तर फुल आपण धग दिलेला आहे. मटके पूर्ण काले झालेले आहेत आणि लाल सुद्धा झालेले आहेत. तर आता आपण थोडं निखाऱ्यावर ह्याला शेक घेऊ, त्याच्यानंतर आपण मग एक डिशमध्ये काढून टाकू. तब्बल किती 40 मिनिट झाले, 45 मिनिट आणि 40 मिनिट झालेले आहेत, कारण का ही कशी चुलीवर आपण ठेवली होती ना. हे निकार काढून टाक आता. शेणी पेटून गेली ना, राग झाली पूर्ण ग, शिजली पूर्ण. थांब थांब आता तशी नको, नाही तर पूर्ण भुरी जाईल आत. घे परत. ठीक आहे. कुठं आहे तू? हा, ही सगळी माती काढून टाकली ती परत. आणि अजून माती हे करा. नाही, सगळं काढलं नाही एकदाच. खाणं काढत तिथे हे बघा. शिजलं ना. शिजलाय तर मीठ घाललाय ना वरती सगळं. मीठ ऑलरेडी लावलेलं ना तिने. मीठ असा पण लावला होता आणि वरण पण टाकला होता. मला काही घालून ठेवा मोठा आपल्याला. एवढा मोठा माता एकदाच होईल गो. त्यातलं एक बघा ना शेंग. शेंग शिजले ना. शेव शिजली मला शिजला. नॉर्मली वता वता पुशी करा तिथे. व्हिडिओ करतेस ना, मग आवाज तो काय सारखा आपली चिकन पोपटी झालेली आहे. यशमान कॅमेरा हा ना. ही थोडी भुरी आली इकडं. मम्मीची रेसिपी चुलीवर. आपण पहिल्यांदा चुलीवर चिकन पोपटी बनवली होती हा ना. चला मग आता टेस्ट करून बघू. शेंग तर शिजले. एक नंबर झाले. आपली चिकन पोपटी ही आपण चुलीवर बनवली. याच्यामध्ये बघा अंडा, चिकन, मका आणि वालाच्या शेंगा. तर अशा पद्धतीची होती आज चिकन, म्हणजे चुलीवरची चिकन पोपटी. काय वजू, इकडं सासूबाई बसल्यात रील स्टार आणि आई नेसी बाईला हाकलते. तर चला खाऊया. तर मंडळी, पारंपरिक ही चिकन पोपटी कोकणात एकदम थंडीच्या दिवसात ही फेमस आहे रेसिपी. तर म्हटलं की आपण सुद्धा गावी आहोत तर ही चिकन पोपटी बनवू. पण ह्या टायमाला वेगळी बनवली, म्हणजे कशी चुलीवर चिकन पोपटी बनवली. ती कशी बनवली तुम्हाला देखील माहितीच आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असणार. कारण का कसं माहिती आहे, आपण चिकन पोपटी सारखीच केली, पण याच्यामध्ये मका आपण ऍडिशनल केलं. आणि चुलीवर कशी वरती भांबरूट लावून, शेनोली टाकून, त्याच्यावर निकारे वगैरे टाकून खालून विस्तो लावली होती. अशा पद्धतीची आपण चिकन पोपटी बनवली होती. आणि खरोखरच मंडळी, मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या पण चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, चला या ठिकाणी थांबतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ. टाटा, बाय बाय.